सांगली संजयनगर परिसरात असलेल्या साई मंदिरजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 40,000ची रोकड असा एकूण 70,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेला असून घरफोडीची घटना ही रविवार दिनांक 30 मार्च ते मंगळवार दिनांक 1 एप्रिल या कालावधीत घडली आणि या प्रकरणी राजाराम शिवाजी रुपनर वय वर्ष 44 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राजाराम रुपनर हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील संजयनगर परिसरात राहतात. रविवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रुपनर हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या सुटकेसमधील 14,000चे सोन्याचे झुबे, 12,000ची सोन्याची साखळी, 2,000चे चांदीचे ब्रेसलेट, 1,000चा चांदीचा करदोडा, 1,000ची चांदीची जोडवी, 40,000ची रोकड असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रुपनर हे मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.